नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळी आता आबांच्या फोटोकडे बघत लांबून बसलेली असते. तिला फार काळजी वाटत असते आणि रडायलाही येत असतं की असं कसं झालं, आता मी काय करू, आबा या जगात नाहीये. तेवढ्यात काय सरू येते आणि सरू म्हणते, चल कमळी, पूजा करायची ना आपल्याला श्राद्धाची. चल बरं, तुझी सगळे वाट बघताय कमळी आणि तुझ्या हातानेच पूजा करायची. सरूने आता कमळीला पकडलेलं असतं आणि धरून ती घेऊन चाललेली असते. तिची पूजा मांडली गुरुजींनी त्या ठिकाणावर. आता सगळी पाहुणी मंडळी, गावातली मंडळी आलेली असतात आणि पूजेच्या जागेवर बसलेली असतात. आता गुरुजी फक्त कमळीची वाट बघत असतात. कमळी येते, कमळीला बसवतात आणि लगेच आता पूजा करायला सुरुवात करतात. तर म्हणणार, हे पिंडावर पाणी टाकत राहायचं. आता कमळीला सांगितलंय तसं कमळी करायला सुरुवात करते. कमळीच्या डोक्यामध्ये विचार असतात आणि डोळ्यात पाणी असतं. तिला आबा गेले याचं फार दुःख झालेलं असतं, फार वाईट वाटलेलं असतं. तिला फार आबांशी बोलायचं असतं, गप्पा मारायच्या असतात, प्रश्न विचारायचे असतात, उत्तर मिळवायचे असतात. यातलं काहीही घडलेलं नसतं. त्यामुळे अगदी शॉकमध्ये गेलेली असते ही कमळी आणि फार दुःखी मनाने ही सगळी पूजा वगैरे करत असते. जशी जशी सांगतील तशी तशी कमळी आता पूजा करत असते. श्राद्धाची पूजा असते ती आता सुरू झालेली असते. पूर्ण पूजा होईपर्यंत कमळी पूजा झाली की लगेच आबांच्याकडे बघत असते. गुरुजींनी सांगितलेला विधी करते आणि आबांच्या फोटोकडे बघते. पूर्ण पूजा होईपर्यंत कमळी हेच करत असते. आबांच्या फोटो पासून तिची नजर हटलेलीच नसते. आता ऋषी फार टेन्शन मध्ये आलेला असतो. कमळी कोणत्या अवस्थेत असेल इमॅजिन सुद्धा करवत नाहीये. काय अवस्था असेल मी विचार सुद्धा करू शकत नाही. पण तो आता मी तिच्या बरोबर असायला हवं होतं. तिची न्यूज ऐकून ती आता अगदी धक्का बसला असेल तिला. आता मला सावरण्याची, आधार द्यायची गरज आहे, पण मीच नाहीये कमळीला आधार द्यायला आणि सावरायला. ऋषीला फार वाईट वाटत असते की कमळीला खरंच आता माझी खरी गरज आहे. तुम्हाला सगळं कळतंय, तिला आधार देणं, आत्ता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं फार फार गरजेचं आहे. पण आता मी तरी काय करू. ऋषीला वाटत असतं की जावा, तिथे जावा, तिला मदत करावी, आधार द्यावा, तिला काहीतरी चार शब्द चांगले सांगावे जेणेकरून आबांच्या दुःखातून ती बाहेर येईल आणि परत मोठ्या हिमतीने शिक्षणासाठी मुंबईला येईल. खूप खूप प्रयत्न करावा असं ऋषीला वाटत असतं. पण ऋषी ऑफिसमध्ये अडकलेलं असतो. आता पूजा वगैरे सगळी झालेली असते. आता नैवेद्य दाखवलेलं असतो. ती आबा जेव्हा वारले तेव्हा नव्हती, पण आता श्राद्धाची पूजा सगळी कमळीने स्वतः केलेली असते. आता नैवेद्य दाखवते आणि पाया पडते. आबा, कायम तुम्हाला आईची काळजी असायची, कारण तिचा संघर्ष फार मोठा आहे. काहीच काळजी करू नका, आता मी तिची काळजी घेणार. नाही, आबांच्या तिथे नैवेद्य दाखवलेला असतो आणि आबांना शब्द सुद्धा सोडवून दिलेला असतो की आईची जबाबदारी आता मी घेते, अजिबात काळजी करू नका. पाया पडलेली असते. आता सरू सुद्धा उठते आणि सरू सुद्धा पाया पडते. आता पाया पडते आणि म्हणते, आबा अजिबात काळजी करू नका, कमळी तिचं स्वप्न नक्की आणि नक्कीच पूर्ण करणार. मी आहे की, मी तिची साथ देणार आणि तिच्याकडून स्वप्न पूर्ण करूनच घेणार. अजिबात काळजी करू नका, तुमचं स्वप्न कमळी पूर्ण करणार, हा शब्द आहे माझा. सरूने सुद्धा आबांना आता वचन दिलेलं असतं की मी कमळीकडून स्वप्न पूर्ण करून घेणार म्हणजे घेणार, कोणत्याही परिस्थितीत. ऋषी सुद्धा ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि बरोबर नैवेद्य जेव्हा दाखवलेला असतो तेव्हा तो आबांना शब्द देतो ऑफिसमध्ये बसून, आबा तुम्हाला मी शब्द देतो, तिच्या प्रत्येक संकटात, प्रत्येक संघर्षामध्ये मी तिची साथ देणार, अगदी तुमच्यासारखी. जशी तुम्ही कमळीला साथ दिली, इथपर्यंत आणून पोहोचवलं, तशीच मी कमळीला साथ देणार, अगदी तुमच्यासारखी. जसं तुम्ही खंबीरपणे कमळीच्या पाठीशी उभं राहिला, अगदी तसं मी कमळीच्या पाठी खंबीरपणे उभं राहणार प्रत्येक संकटात आणि कमळीला यशस्वी करण्यामागे प्रयत्न करणार. त्यामुळे आबा अगदी निश्चिंत राहा, कमळी सगळी स्वप्न पूर्ण करणार आबा, हा माझा शब्द आहे. आता ऋषीने सुद्धा शब्द दिलेला असतो आबांना. ऋषी म्हटलेला असतो. एक तर आबांना ऋषीचं फार कौतुक लागत असतं आणि ऋषीवर विश्वास असतो. ऋषीने शब्द सोडवलेला असतो. कमळी पाया पडलेली असते, सरू पाया पडलेली असते की लगेच नैवेद्याला कावळा शिवलेला असतो. आबांना मुक्तता मिळालेली असते. कावळ्याने नैवेद्य घेतलेलं असतो, कावळ्याने नैवेद्य स्पर्श केलेला असतो. त्यामुळे गावकऱ्यांनाही छान वाटतं आणि म्हणतात, कमळे आबा जिथे कुठे गेले ते खुश आहेत. नैवेद्याला काही आडेवेडे न घेता त्यांनी स्पर्श केलाय, त्यावरून कळतंय फक्त तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुखात राहा, आता एवढीच आबांची इच्छा असेल. कायम लक्ष आहे बाळा तुझ्याकडे, आशीर्वाद कायम पाठीशी राहणार आहे. तू फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण कर. कमळी का म्हणतात, मुंबईला कधी जाणार. सरू म्हणते, आत्ताच नाही, 4-5 दिवस राहणार इथे, मग मुंबईला परत जाणार, कारण पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे ना तिला. सगळ्या बायकांना हसून सरू आता सांगत असते. मुळी म्हणते, मी नाही जाणार, तुझ्या बरोबर इथंच गावात राहणार, मी आता मुंबईला जाणार नाही आणि शिक्षण काही पूर्ण करणार नाही. सरूला धक्का बसलेला असतो, ही पोरगी अशी काय वेड्यासारखी बोलते आणि गावाला सोडून मी कुठेच जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. गोष्टीची भीती असते, तेच घडलेलं असतं. आबांच्या दुःखामध्ये इतकी ती हे झालेली असते की तिने शिक्षण सोडून द्यायचा निर्णय घेतलेला असतो आणि आईची काळजी घेण्यासाठी गावात राहणार असं ती म्हटलेली असते. सगळ्यांनाच आश्चर्य होतं की युनिव्हर्सिटीत पहिली येणारी पोरगी शिक्षण का थांबवतीये. आता राजन, अन्नपूर्णा आजी घरी आलेले असतात. पार्वतीताई पाणी आणा. अन्नपूर्णा आजी फार थकलेले असतात. डॉक्टरांनी सांगितलं ना, आउट ऑफ डेंजर आहे, कशाला उगाच काळजी करते आई, जरा रिलॅक्स राहा आणि तुझी तब्येत सुद्धा व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. तुझी तब्येतीला काय झालं तर तू काय बाबांकडे लक्ष देणार आहे. त्यामुळे प्लीज आई, तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे प्लीज.
राजन आता अन्नपूर्णा आजीला समजावून सांगत असतात की तू स्वतःला जप, बाबा तर व्यवस्थित होणारच आहे. अन्नपूर्णा आजी आता पाणी वगैरे पितात आणि जरा रिलॅक्स झालेले असतात. राजन म्हणतात काहीतरी आईला हलकं फुलकं खायला बनवा आणि पटकन बनवा. राजन अजिबात मला काही खायचं प्यायचं नाही प्लीज. डोळे उघडले ठीक आहे, पण ते जेव्हा पहिल्यासारखे नॉर्मल होतील तेव्हा कुठे जीवाजीव येणार आहे. त्यामुळे प्लीज मला खायचं प्यायचं नाही आणि माझ्यासाठी काही बनवू नका प्लीज. आपल्याला बघितलं का, ओळखलं का, काहीच कळत नाहीये, फक्त डोळे उघडले. त्याच्याने काही कळतंय का? ते जोपर्यंत बोलत नाही, बघत नाही, तोपर्यंत मला काहीच कळणार नाही आणि जीवाजीव येणार नाहीये. प्लीज राजन मला फोर्स करू नको. ठीक होतील, तू कशाला काळजी करतेय. रागिणी आलेली असते, रागिणी बघते अन्नपूर्णा आजी आणि राजन घरी आले. बाबांना बरं असणार म्हणूनच हे दोघं घरं आले. एवढा अंतस्त रागिणी नक्कीच लावते. बाबांना नक्कीच बरं आहे म्हणूनच हे दोघं रिलॅक्स होण्यासाठी घरी आले. आता नाटकं करते, तोंड असं पाडते आणि आईंच्या जवळ येऊन बसते. आई, बाबांची तब्येत कशी आहे आता? डॉक्टर काय बोलले? व्यवस्थित आहे ना ते? ठीक होतील बरे. आता रागिणी म्हणते सगळं सुरळीत चाललं होतं बघ. काय घडलं काय माहिती, हे होऊन बसलंय. पुढे आजी म्हणतात रागिणी जे काय झालं ते वाईटच झालं. कोणी केलं हे शोधणं महत्वाचं आहे असं वाटत नाही रागिणी तुला? या सगळ्या पंचायती करण्यापेक्षा बाबांची अवस्था कोणी केली हे शोधायला नको रागिणी? अन्नपूर्णा आजी रागिणीवर चिडतात. आता कुठे आहे? आणि का आहे ना इथेच असेल. आणि कामिनी कुठे आहे ग? कामिनी दिसत नाहीये. अन्नपूर्णा आजीला पहिले कामिनीवर शंका आलेली असते. कुठे गेली ना तेच कळत नाहीये बघा. खरं सांगते, कुठे गेली कळतच नाहीये. कॉल केले पण ती फोनच उचलत नाहीये. टेन्शन आले आणि फार भीती वाटते. तिला तर काही झालं नसेल ना? आईच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर काय करायचं? रागिणी असले नाटकं करत असते. म्हणतो ए रागिणी, आत्याला कशाला काय व्हायला लागलंय? तिने वगैरे कुणाकडे तरी गेली असेल, तिला काय होत नसतं. जाऊ दे जे झालंय ते. आईला आता आराम करू दे, नंतर बघू दे आत्या कुठे. आई तू आराम कर बरं. चल आई तू रूम मध्ये जा, आम्ही तिकडेच तुला खायला पाठवतो. तू रूम मध्ये जाऊन जरा आराम कर प्लीज. आता अन्नपूर्णा आजीला रूम पर्यंत सोडवायला जातात. तू आराम कर, खायला तिकडेच येईन तुला. पूर्ण आजी राजन निघून गेलेले असतात. रागिणी असं काय चेहरा वाकडा करते. तिने सगळं मलाच का सांगितलंय काय माहिती. सगळ्यांच्या तोंडासमोर मीच यायचंय. आई कुठे लपून बसली आणि कुणाला काय उत्तर द्यायचं तर रागिणीने द्यायचं. कडून गडबडच होणार आहे. मला काही व्यवस्थित जमतच नाही. या लोकांनी जर मला पकडलं तर संपला सगळा खेळ संपला. आणि मग तू संपणारा? या लोकांनी पकडलं की तू संपलीस. तर इकडे मोठा गोंधळ झालेला असतो. कमळी कुठेतरी गायब झालेली असते, म्हणजे कुठेतरी जाऊन बसलेली असते. सगळीकडे शोधलेलं असतं, कमळी कुठेच कुणाला दिसत नाही. आता वेगवेगळे प्रश्न, वेगळं टेन्शन निर्माण झालेलं असतं की कमळी कुठे गेली असेल. निंगी म्हणते आपली चूकच झाली. श्राद्ध झालं, ती जेव्हा बाहेर गेली तेव्हा तिच्या मागे कोणीतरी जायला हवं होतं. दुसरी मैत्रीण म्हणते जाऊन कुठे जाणार, इथेच कुठेतरी असणार आहे. ती काय फारशी लांब जात नसते. देवळात गेली असेल. देवळात शोधू आपण ती. देवळात किंवा चावडीत गेली असणार. वाईट वाटले आणि त्यात तिने खाल्लं पण नाहीये. आता सरूला काळजी लागलेली असते. परत पोरीला चक्कर आली तर करायचं काय? आसपास शेजारी पाजारी बघते. तुम्हाला जिथे वाटेल तिकडे तुम्ही शोधा. आता वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मैत्रिणी पाठवलेल्या असतात सरूने, आणि सरू तिथे जवळपास वस्तीवर शोधत असते. आता सगळीकडे शोध घ्यायला लागलेली असते. सगळीकडे कमळी करत शोधत असते. आता ती कुठेच तिला सापडत नसते. पोरगी तरी काय जीवाला घोर लावते. सरूला फार काळजी लागलेली असते. ती पळतच सुटलेली असते तिला बघत. आणि गावातला माणूस दिसेल, प्रत्येकाकडे चौकशी चाललेली असते. कमळीला बघितलं का? कोणीच म्हणत नाही की आम्ही बघितलंय. प्रत्येक जण नाही असंच म्हणत असतो. आता गुरुजींना विचारत असते, कमळीला बघितलं का गुरुजी तुम्ही? बऱ्याच वेळची नाहीये. कमळी गुरुजींना सुद्धा दिसलेली नसते. म्हणते ठीक आहे मी शोधते. निंगी परत दुसऱ्या दिशेने आता कमळीचा शोध घ्यायला निघाली. सगळीकडे शोधलेलं असतं. कमळीचा गावात कुठेच काहीच पत्ता नसतो. आता सगळ्यांना टेन्शन आलंय. काळजी लागून राहिलेली असते की कमळी आता कुठे गेली असेल आणि काय झालं असेल. की अशी कोणती जागा आहे का कमळी टेन्शन मध्ये असल्यावर जाऊन बसायची? आठवतंय का काकी? म्हणते अशी जागा मला माहिती आणि कमळी 100% आता तिथेच असणार आहे, मला माहितीच. सरू म्हणतात तुम्ही इथेच थांबा, मी बरोबर जाते आणि कमळीला घेऊन येते. सरूला माहितीये आबांच्या बरोबर कमळी कुठे जाऊन बसायची. बरोबर त्या ठिकाणावर सरू आता चाललेली असते. आता ऋषी त्याच्या रूम मध्ये असतो आणि काहीतरी त्याचा विचार चाललेला असतो. नयनतारा येते आणि त्याच्या मागे उभी राहते. ऋषी चाललंय रे तुझं? प्रेझेंटेशन रेडी करतोय ना? गुड ऋषी. कसं आहे ना ऋषी, प्रेझेंटेशन रेडी करून उपयोग नाहीये. ते प्रेझेंट करायला, लोकांना समजावून सांगायला स्वतः हजर राहायला लागतं, तर त्या प्रेझेंटेशनचा, प्रिपरेशनचा काहीतरी उपयोग होतो. नुसतीच तयारी करायची, प्रेझेंटेशन करायची, याला काहीच अर्थ नाहीये. ऋषी मला काय म्हणायचं कळतंय का? हजर नव्हता आज, तुझी गरज होती तिथे. का नव्हता ऋषी? आय रिअली अंडरस्टँड. आय एम सॉरी. माझं खूप महत्वाचं काम होतं. कमळीचा प्रॉब्लेम, कमळी हे सोडून दुसरं विश्वास नाहीये काय रे तुझं? आता रोहित सुद्धा आलेला असतो यांच्या चर्चेत सामील व्हायला. सांगू का ऋषी, बिझनेस हा डिसिप्लिनवर चालतो. मनाला वाटेल तेव्हा काय करायचं, मनाला वाटेल तेव्हा हे करायचं, याला अर्थ नाहीये. डिसिप्लिन इज अ डिसिप्लिन मस्ट. लक्ष फक्त कमळीच्या प्रॉब्लेम्स मध्येच असतं, हो ना? बाकी कुठेच तुझं लक्ष नसतं किंवा तुला काही देणं घेणंही नसतं. एक गोष्ट सांगतेस मी, बिझनेस विदाऊट डिसिप्लिन होत नाही. तुझं मनमानीचा कारभार चालला तर बिझनेस होणार नाही. तू एक तर कमळीकडे लक्ष दे किंवा बिझनेसकडे लक्ष दे.
ऋषी दोन्हीतून काहीतरी एक चूज कर. तर आता स्पष्ट आणि खूप रागाने बोलत असते. ऋषी म्हणतो आय एम सॉरी, मला कळतंय माझी चूक झाली, कॉल करणार होतो, सॉरी. तारा आता ऋषीला बोलत असते, झापत असते. रोहितला फार छान वाटत असतं. रोहित दारात उभा राहून हसत असतो, एन्जॉय करत असतो की आता बरी जिरतीये. फार पुढे पुढे करत असतो ना, आता बरी आई याला बोलतीये म्हणून फार छान वाटतं रोहितला. का बिझी होते माहितीये तुला ऋषी? तुझं प्रेझेंटेशन मला करावं लागलं यातच बिझी होते मी. कळालं? तुझं असतं तर मी बिझी नसते. तुझं जे काम आहे तू चोख केलं नाही, त्यामुळे तुझं काम मला करायला लागलं ना, म्हणून मी बिझी होते बाळा. तारा फार बोलत असते ऋषीला. हा रोहित बघतो आणि लगेच पुढे येतो. आई रिलॅक्स, करायचंय काय नाही ऋषी आणि मी बघू ना, तू कशाला टेन्शन घेतीये. ऋषी फुल अँड फायनल सांगते, एक सुद्धा मिस्टेक झालेली मला चालणार नाहीये, मी ती खपवूनच घेणार नाहीये. सोड रे, नको एवढा विचार करू. ती टेन्शन मध्ये आहे ना म्हणून तसलं बोलली ती. मी आहे ना ऋषी, सगळं मी हँडल करेन, डोंट वरी. रोहितला तेच हवं असतं की ऋषीने हळूहळू बिझनेसमध्ये बाजूला जावा आणि सगळा बिझनेस मला एकट्याला मिळावा. यासाठीच हा रोहित धडपड करत असतो, कारनामे करत असतो. प्रेझेंटेशन तयार केलंय ना ते मला पाठवून ठेव, म्हणजे ऐन वेळेस तू कुठे असा प्रॉब्लेम आल्यावर गेला की ते प्रेझेंटेशन मी करेन की. तेच हवं असतं. आयतं प्रेझेंटेशन मिळणार असतं आणि रोहितचं नाव होणार असतं. त्यामुळे ऋषीची गोड गोड बोलून मला प्रेझेंटेशन पाठव असं रोहित आता म्हणतो आणि निघून गेलेलं असतो. एक नंबरचा स्वार्थी असतो हा रोहित. इतकं टेन्शन आलेलं असतं. नयनतारा जे बोलली ते अगदी खरं असतं. काम सोडून हा कमळीच्या माघारी पळालेला असतो. कमळी करत फिरतो, त्यामुळे कामात लक्ष नसतं आणि ऋषीला हे सगळं रिअलाइज होतं आणि त्याला फार वाईट वाटत असतं की हो, माझ्यामुळे आईला फार त्रास झालाय आज. कमळी आता बरोबर एकांत निवांत जागेवर जिथे येऊन बसायची टेन्शन असल्यावर तिथेच येऊन बसलेली असते. अंधार पडलेला असतो तरी कमळी काय घरी जात नसते, तिथेच बसलेली असते. आबांच्या आठवणीमध्ये रमलेली असते. सरू आलेली असते. कमळे, अगं वेडी आहेस का तू? इथे काय बसलीस? आम्ही सगळीकडे शोधलंय तुला. जेव्हा केव्हा मला टेन्शन यायचं, काहीतरी विचित्र असं वाटायचं, करमत नसायचं, तेव्हा मी ना इथं मला घेऊन यायचे आणि समजून सांगायचे. माझ्या सगळ्या टेन्शन, सगळे प्रॉब्लेम इथे येऊनच दूर व्हायचे. म्हणूनच आबा भेटतील की काय या आशेने मी इथे येऊन बसली. तुला का सांगायचे, अडचण असली तर अडचण दूर करायचे, चुकीच्या मार्गावर चालले तर बरोबर मार्गावर आणायचे. सगळं काही आबाच बघायचे. कधी काय केलं पाहिजे, कधी काय केलं नाही पाहिजे, आबा सगळं सांगायचे. मी वाट बघते, आबा नक्की येणारे मला सांगायला. कमळी अजून सुद्धा आबा माघारी येतील याच गोष्टीची वाट बघत बसलेली असते. सरू म्हणते, कमळे वेडी आहेस काय ग? आबा कधीच माघारी येणार नाहीये. सरू रडायला लागलेली असते. आई रडू नको बरं तू. कमळी सुद्धा रडत असते. कमळी म्हणते, आबा म्हणते की रडू नको, मी कुठंच गेलो नाही, मी इथेच आहे. आबा मला सारखं सांगतात काय ना, मी पहिली आले म्हणून पेढा भरवतील आणि घट्ट अशी मिठी मारतील. बघ आबा येणार म्हणजे येणार मला भेटायला. कमळीची वेडी आशा असते की आबा तिला भेटायला येणार आहे आणि म्हणून ती वाट बघत तिथेच थांबलेली असते. आबा कुठे गेलेत ग? दिसेनासे झालेत. अजून येत नाहीये. आबा किती वेळची वाट बघतीये मी. ग आबाला कळत कसं नाहीये मी किती वेळची वाट बघते? यायला पाहिजे होतं ना आबाने. आबा काय येत नाहीये? कमळीची ही अवस्था बघून तिच्या डोक्यावर जसा परिणाम झाल्यासारखं ती बोलायला लागलेली असते. हे सगळं बघून सरूला आता वाईट वाटत असतं की हे कमळीची काय अवस्था झालीये. आबा गेले हे दुःख तिला सहन झालेलं नसतं. अगदी वेडीपिची झालेली असते कमळी. काहीही बरळ सुटलेली असते. त्यासारखी एक शब्द 1000 वेळेस बोलत असते. आबा का नाही आले? मी वाट बघतीये. आबा येणार होते ना, मग ते का आले नाही? त्यांना माहित नाही का मी त्यांची वाट बघतीये? त्यांच्या हाताने मला पेढा खायचा आहे, पास झाली सांगायचंय, घट्ट मिठी मारायची आहे, सर्टिफिकेट दाखवायचंय. आहे तू सांग ना ग आबाला यायला, कमळी वाट बघतीये. सरू आता कमळीची ती अवस्था बघते आणि सरू सुद्धा रडायला लागलेली असते. काय वेड्यासारखं करते हे कमळी. इतका तिला शॉक बसलेला असतो की त्या सगळ्या याच्यातून ती बाहेरच येत नसते. खूप सावरण्याचा प्रयत्न केलेला असतो, मनात मन घातलेलं असतं, पण कमळी काय ऐकायला तयार नसते किंवा तिचं मन हे मानायला तयारच नसते. आबा जर माझ्याबरोबर नुसतं बोलले तर परत लढायला 10 हत्तीचं बळ यायचं. आबांचं बोलणं म्हणजे काय, बळच देऊन जायचं मला. आणि आता नाही येते. कसले रडायला लागलं की आबा मला हसवायचे, समजूत काढायचे, छान छान गोष्टी करायची की मी बरोबर सगळं विसरून जायचे. सरू सुद्धा रडत असते. बाळा तुझी तगमग, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळं कळतंय ग कमळी बाळा, पण मी तरी काय करू? मी काहीच करू शकत नाहीये. कुठून आणू तुझ्यासाठी आबा? ते कमळी स्वतःला सावर असा वेडेपणा करू नको प्लीज. मला हे सहनच होत नाहीये. माझं मन हे मानायला तयारच नाही की आबा मला एकटीला सोडून निघून गेले. आता मला आबाला भेटायचंय. काही कर, मला आबाला भेटव. कुठे मला दाखव आणि त्यांची आणि माझी भेट घडवून दे. आई मला आबाला भेटायचंय. कमळी जोर जोरात ओरडते आणि सरूला म्हणते की आबाला आण, मला भेटायचंय. जोर जोरात कमळी रडत असते आणि ओरडत असते. आबा मी वाट बघायलोय, लवकर या, वाट बघायलोय, लवकर या. आता आवाज देत खाली बसलेली असते. जोरात किंचाळते आणि हंबरडा फोडून रडायला लागलेली असते की आबा लवकर या, मी अजून बी वाट बघायलोय. आणि तिला माहिती असतं की आबा येणार नाहीये, पण तिचं वेडं मन हे मानायला तयार नसतं. वेड्यासारखी आबा आबा करते आणि किंचाळून ती रडत असते. आता अन्नपूर्णा आजी, राजन फ्रेश झालेले असतात,
छान असे तयार होतात आणि परत आता हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात। एक्झॅक्टली बाबांना काय झालंय आता डॉक्टरांशी डिस्कस करायचं असतं। रक्त गोठलंय त्यांचं, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली। ते रक्त एकदा व्यवस्थित वितळलं आणि परत मार्गाला लागलं की ते बरोबर नॉर्मलला येतील। त्यामुळे एवढं काही काळजीचं कारण नाहीये, गोळ्याने ते सगळं काही मॅनेज होऊ शकतं। कोमा स्टेज म्हणू शकतोय आपण। हळूहळू या सगळ्यातून ते बाहेर नक्कीच येईल। पूर्ण आजी म्हणते बाकी अपेक्षा नाहीये, व्हीलचेअरवर होते ना तेवढे जरी सुधारले तरी पण चालेल मला, पण ते बसले पाहिजे, निदान आहे त्या अवस्थेत तरी पहिल्यासारखे आले पाहिजे। असे कोमात म्हटल्यावर अवघड आहे ना डॉक्टर, तुम्हाला वाटेल ते करा, ऑपरेशन वगैरे काय करायचं ते करा, फक्त त्यांना पहिल्यासारखं करा। अन्नपूर्णा आजी रडत असतात आणि डॉक्टरांना रिक्वेस्ट करतात प्लीज त्यांना बरं करा। अन्नपूर्णा आजी आता वेड्यासारखं करायला लागलेले असतात। राजन म्हणतात आई प्लीज, सांगितलंय ना डॉक्टरांना, प्लीज देवाला प्रार्थना करा। सगळं काही प्रार्थनेमध्ये दडलेलं असतं। सगळ्यात मोठी शक्ती तेवढीच आहे, ती शक्ती समोर आली की काहीही तुम्हाला कमी पडणार नाही। तुमचे आजोबा पहिल्यासारखे ठणठणीत होतील। तुम्ही मनापासून देवाला प्रार्थना करा, डॉक्टर सुद्धा प्रार्थना करा असं सांगतात अन्नपूर्णा आजीला। आता तुमची मेडिकल पेक्षा मिरॅकल आणि देवाची प्रार्थना कामं येऊ शकते, तेच त्यांना बरं करू शकतं। ते म्हणतात डॉक्टर मी काही करत नाहीये, पण साधारण पहिल्यासारखं बाबांना व्हायला किती वेळ लागणार, ह्या गोष्टीतून रिकव्हरी व्हायला किती वेळ लागणार आहे डॉक्टर निश्चित काही सांगता येणार नाही। गोठलेलं रक्त पातळ व्हायची ट्रीटमेंट आपण सुरू केली आहे, कधीपर्यंत असर होतोय मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत। डॉक्टर ऑपरेशन करायचं नाहीये बरोबर, डॉक्टर म्हणतात हो मॅडम, मग आपल्याला दुसरा काय पर्याय, फक्त पातळ व्हायची जी काही व्यवस्था ट्रीटमेंट आहे ती घरी करू शकतो का, म्हणजे घरी गेल्या म्हणजे आमच्या डोळ्यासमोर राहतील आणि जरा आम्हालाही रिलॅक्स आणि त्यांनाही घरी गेल्यावर रिलॅक्स वाटेल। अन्नपूर्णा आजी डॉक्टरांना विचारत असतात की घरी नेऊ का, त्यात पूर्ण काळजी घेऊ, अजिबात काही कमी पडणार नाही। अन्नपूर्णा आजी रिक्वेस्ट करत असतात की आजोबांना प्लीज घरी पाठवा। अन्नपूर्णा आजी राजन बाबांना घरी घेऊन जाणार असतात। इकडे आता सरू असते आणि तिच्याकडे बंड्या आणि निंगी आलेले असतात। ती कशी आहे ग काकी, आता रडतीये रे, वेड्यासारखं करती, ती आला रे बंड्या। मुंबईला आबा गेल्याचं कळालं हे समजलं आणि लगेच निघालो मी, मुंबईला परत जाणार नाही असं म्हणतीये बघ बंड्या। बाकी तिचं स्वप्न, तिचं शिक्षण, त्यांचं सुद्धा स्वप्न होतं मोठं व्हावं, नाव कमवावं, तिचं अशीच घरी राहिली तर करायचं काय। म्हणते मी ठरवलंय, मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आणि स्वप्न पूर्ण करायला मदत करणार। काहीच ऐकत नाही ग, अगदी वेड्यासारखी काहीही बडबड सुटलीये। म्हणते आम्ही समजवतो, जरा शांत होऊ दे, थोडा वेळ जाऊ दे, बरोबर तिची समजूत काढतो आणि तिला घेऊन जातो, तू काहीच काळजी करू नको काकू। ही चर्चा चाललेली असते तेवढ्यात काय बंड्याचा फोन वाजतो, तिने फोन केलेला असतो, त्याला फार काळजी लागून राहिलेली आहे। तुझ्या लक्षात येतं ऋषीचं इथं आला तर नक्की तिला समजावून सांगू शकतो आणि ती त्याचं नक्की ऐकणार, ऐकू ना ऐकू ऋषीचं नक्कीच ऐकणार। रे कमळी, कमळी सावरली का, कुठली सावरली, नुसती रडतीये, अजिबात ती कोणाचं ऐकून घ्यायला काही तयारच नाही। रडत होती ती, झोपत सुद्धा नाहीये। रच होतं रे आबांचं आणि तिचं नातं, एवढा त्रास होणं साहजिकच। म्हणजे बंड्या इकडे फोन दे, निंगी आता ऋषी सरांसोबत बोलते। आता वेगळाच प्रॉब्लेम झालाय सर। काय प्रॉब्लेम झालाय कमळी, ठीक आहे ना सर, तिने खाणं पिणं सोडलंय, गावाला परत गावातच राहायचं, मुंबईला परत यायचं नाही असा शब्द दिलाय तिने, पण सोडणार नाही आणि मुंबईला शिकायला परत कधीच जाणार नाही। ऋषी म्हणतो काय, असं कसं म्हटली, हो सर तिने निर्णय घेतलाय तो आणि ती काय परत यायला तयार नाहीये। हे ऐकल्यावर ऋषीला फार मोठा धक्का बसलेला असतो। असं कसं करू शकते ती, शिक्षण कसं अधुरं सोडू शकतेय, आपणांचं काय, शिक्षणाचं काय, ऋषीला खूप टेन्शन आलेलं असतं। बघू आता मित्रांनो, कमळीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऋषी गावात येणार का, कमळीची समजूत काढून तिला परत माघारी शहरात नेणार का, आणि कमळी ऋषीचं सगळं ऐकणार का। जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग। हा भाग इथेच संपतोय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।